उरण ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ईश्वरपूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील सामाजिक पुरोगामी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या वतीने शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। या बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिक, कामगार व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। सकाळपासूनच शहरातील बहुतांश दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते। या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संतापाची भावना पसरली आहे। नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले। दोषींवर कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय आणि संरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शहर आणि परिसरात पोलीस गस्त वाढवावी, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था उभारावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली। दरम्यान शहर बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ईश्वरपूर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रमुख चौक, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते। बंद शांततेत पार पडला असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही। यावेळी गांधी चौक येथे सर्वपक्षीय नेते, व्यापारी संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येत घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला।